कोणत्याही पदावर जन्मसिद्ध हक्क नसतो असं रुपाली ठोंबरेंनी म्हटलेलं आहे। दुसऱ्यांची हकालपट्टी करताना नियम आठवत होते, स्वतःवर तेच नियम लागू झाले की एवढी अस्वस्थता का, असं देखील सवाल त्यांनी केलेला आहे। त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील यांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा सवाल आता उपस्थित केला जातोय। दुसऱ्यांची हकालपट्टी करताना तुम्हाला नियम आठवत होते आणि स्वतःवर तेच नियम लागू झाले की एवढी अस्वस्थता का, असा सवाल देखील त्यांनी आपल्या या पोस्टमधून केलेला आहे। तर कोणत्याही पदावर आपला जन्मसिद्ध हक्क नसतो असं देखील रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलेलं आहे। आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी स्वतः रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली ताई, स्वागत आहे आपलं झी 24 तासवर। तुमची ही सोशल मीडियावरची पोस्ट सध्या आपण वाचलेली आहे, काय एकूण तुमचं म्हणणं आहे? आणि आता इतकं तुम्ही स्पष्ट बोललाच आहात तर थेट नाव देखील घेऊन टाका। नमस्कार, मी पोस्ट थेटच केलेली आहे आणि मी अशी कार्यकर्ती आहे की मला पडद्यामागून किंवा राजकीय कोणतेही डावपेच खेळण्याचा अजिबात ती माझी पद्धतच नाहीये। तुम्हाला आठवत असेल की प्रवक्ते पदावरनं माझी अमोल मिटकर यांची, अश्विनी परत वैशाली नागोड यांची, आमची पदावरनं आम्हाला कमी केलं। ठीक आहे, कमी केलं, आम्ही मान्य करू, परंतु आमची हकलपट्टी अशा बातम्या लावण्यात आल्या होत्या आणि त्या बातम्या सन्माननीय तटकरे साहेब प्रांत अध्यक्ष यांनीच लावल्या होत्या। असो, त्यावेळेला सुद्धा मी तुम्हाला सांगते की अजितदादांनी आम्हाला स्वतः सांगितलेलं होतं या सगळ्या गोष्टी आणि आमचे अजितदादा त्यावेळी होते म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी सहन केल्या। परंतु आज अजितदादा नाहीये, परंतु तीच गोष्ट जेव्हा त्यांच्या बाबतीत घडतीये तेव्हा त्यांना अस्वस्थ का वाटत आहे। ठीक आहे ना, की प्रशांत किशोर जे रणनीतिकार आहेत त्यांनी सांगितलं तर ते मग 2-3 वर्ष तुम्हाला खरं गोष्टी बोललेल्या आहेत। रुपाली, तुमचा आवाज थोडासा ब्रेक होतोय। हॅलो, अजितदादांनी, हा येतोय आवाज? हा, आता येतोय। तुमचा आवाज मध्ये ब्रेक झाला, बोला। हो, स्वतः माननीय अजितदादांनी सांगितलं होतं की कोणते कोणते बदल घडणार आहेत आणि आता तटकरे साहेबांविषयी जर प्रशांत किशोर बोललेले आहेत तर तो बदल झाला पाहिजे ना, तर स्वीकारा। मोठे नेते आहात तुम्ही नाहक लोकांवर कारवाया केल्या तेव्हा नियमावर बोट दाखवून आम्हाला सांगितलं, आता तीच नियम तुमच्या समोर आलेले आहेत, त्यामुळे नियम स्वीकारला पाहिजे, तो बदल झाला पाहिजे आणि सिनियर नेत्यांनी तर तो त्वरित केला पाहिजे। त्यांनी लोकांना उदाहरणं दिलेली आहेत, पदाधिकाऱ्यांना नियम सांगितलेले आहेत, तर मी म्हणते प्रशांत किशोर यांनी काही नियम सांगितलेत तर त्याचा स्वीकार करून प्रदेशाध्यक्षांचा बदल व्हावा। अर्थात याचा संपूर्ण अधिकार अजितदादा नसल्यामुळे सुनेत्रा वहिनी आणि पार्थदादांकडे आहे आणि ते निर्णय घेतील। परंतु मी ज्या पद्धतीने त्यांनी कामकाज केलं ते पद्धत सांगणारी, कारण का मी कुणालाही न घाबरणारी, नेत्यांच्या पुढे पुढे न करणारी कार्यकर्ता आहे, तर हा बदल त्यांनी स्वीकारावा तटकरे साहेबांनी। सुनेत्रा पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची जवळपास 6 तास सगळी बैठक झालेली आहे। पार्थ पवार त्या बैठकीत होते आणि त्या बैठकीमध्येच अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी केल्यात की काही संघटनात्मक बदल आपल्याला करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष पद हे आपल्याला बदलावं लागेल, ही देखील तुमची माहिती आहे? एक लक्षात घ्या, मी तुमच्या माध्यमातून ती बघितलेली, ती मीटिंग झालेली आहे, त्यातला काय चर्चा। प्रशांत किशोर एवढे मोठे आहेत की एक विश्लेषक, एक प्रचाराचे रणनीतिकार म्हणून ते आहेत, तर त्यांनी सांगितलेला बदल हा स्वीकारला पाहिजे। आणि तसंही तटकरे साहेबांचे मला वाटतं 3 वर्ष असतील ती झालेलीच आहेत। जेव्हा आम्हाला तुम्ही सांगितलं, आम्हाला तर काही संबंध नसताना 2 वर्षाच्या आत त्यांनी चेंजेस बदल केले होते। जे इतरांना नियम आहेत पक्षाच्या याच्यामध्ये तेच तुम्हाला प्रदेशाध्यक्षांना पण आहेत। आजची सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद झाली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचे कुठल्याच रणनीतिकाराची मला गरज नाही, मी जनमानसामध्ये राहतो आणि कुठल्याच सर्व्हेची देखील मला गरज नाहीये। आता तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे। याच्या आधी आमच्याकडं PRO सांभाळणारे अरोरा होते। आता समजा अरोरा नंतर प्रशांत किशोरजी यांची जी काही निवड केलीये नाही केलीये, जे काही बोलणं झालेलं आहे
पण प्रशांत किशोर यांचा सगळा कार्यकाल पाहता ते एक उत्कृष्ट राजनीतिकार आहेत आणि त्यांनी थेट लोकांमधली वस्तुस्थिती जे काही त्यांचं जे सर्वे असेल ते सांगितलेलं आहे. आता तो सेम टू सेम सांगितल्यामुळेच तर मी प्रशांत किशोर यांचं अभिनंदन करून की बाबा या गोष्टी होणं गरजेचं आहे म्हणून तर माझी त्या पोस्ट आहे ना. तुम्ही पक्षातील प्रांताध्यक्ष असताना प्रत्येकावर जी काही कारवाई केली तेच नियम तुम्हाला आहेत. आता वेळ तुमची आलेली आहे त्याच्यामुळे त्या नियमानुसार चालावं असं माझं मत आहे. पण शेवटी सुनेत्रा वहिनी असतील पारदादा असतील तेच निर्णय घ्यायला समर्थन म्हणजे सक्षम आहेत. परंतु कार्यकर्त्यांनी दाखवलं पाहिजे ना, जरी नेता चुकला किंवा काही चुकीच्या गोष्टी झाल्या त्यावेळी ज्या काही लगबगीने प्रवक्तेपद काढण्यात आलं, बरं काढलं तर आम्ही कुठल्याच पदाला कायम नसणार आहोत, परंतु नाहक जे काढलं गेलं, नाहक जे हक्कलपट्टी बातम्या लावण्यात आल्या त्याही चुकीच्याच होत्या ना आणि त्या एवढ्या मोठ्या नेत्यांकडनं लागल्या गेल्या त्याचं दुःख आयुष्यभर राहणार आहे. आणि ते दुःख माननीय अजितदादांजवळ पण आम्ही बोलून दाखवलं होतं तेव्हा अजितदादांनी सांगितलं होतं मी आहे ना, तुम्ही दम धरा, मी करतो सगळ्या गोष्टी चांगल्या. पण आज हे बघायला अजितदादा नाहीयेत याचा खेद वाटतो. ठीक आहे रुपालीताई, तुम्ही जसं सांगितलं तसं तुम्ही तुमचे मुद्दे अत्यंत थेटपणे मांडलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. तुम्ही झी 24 तासशी बातचीत केली आणि तुमची भूमिका मांडली त्यासाठी. येस, धन्यवाद.